सर्वसामान्य वीज ग्राहकांना सरकारनं मोठा दिलासा दिलाय। येत्या 1 एप्रिल पासून घरगुती वीज बिल दरामध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। काही दिवसांपूर्वीच महावितरणकडून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। याच प्रस्तावावर विचारविमर्श करून वीज नियामक आयोगानं सरासरी 10% वीज दर कपात करण्याचा निर्णय घेतलाय। या संबंधीचा शासन निर्णयही जारी करण्यात आलाय। येत्या 1 एप्रिल पासून नवे वीज दर लागू होणार आहेत। तसंच पुढील 5 वर्ष राज्यातील जनतेला स्वस्त दरात वीज मिळणार असल्याचं सांगितलं जातंय। राज्य वीज नियामक आयोगानं महावितरण, टाटा, अदानी आणि बेस्ट सह अन्य वीज वितरण कंपन्यांना नवीन वीज दर लागू करण्याचे आदेश दिलेत। स्मार्ट मीटर बसवणाऱ्या औद्योगिक आणि कमर्शियल ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 आणि रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंतच्या वीज वापरास 10 ते 30% वीज दर सवलत मिळणार आहे। मात्र सायंकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंतच्या वीज वापरासाठी 20% जादा मोजावे लागणार आहेत। महावितरण आणि अदानी कंपनीचे वीज दर 1 एप्रिल पासून सरासरी 10%, टाटा कंपनीचा 18%, तर बेस्टचा वीज दर 9.82% कमी होणार आहे। पुढील 5 वर्षात अपारंपरिक क्षेत्रातील सौर आणि अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्यानं वीज दर कमी होणार आहेत। तसंच कृषी ग्राहकांमुळे औद्योगिक, कमर्शियल आणि अन्य ग्राहकांवर पडणारा क्रॉस सबसिडीचा बोजा 1 एप्रिल पासून पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्यानं कमी करण्यात येणार आहे। महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या विजेसाठी सवलत देण्यात येणार आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरण्यात येणाऱ्या विजेला कमी दर लागणार आहेत। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये प्रति युनिट 80 पैसे, 2026-27 मध्ये 85 पैसे, 2027-28 मध्ये 90 पैसे, 2028-29 मध्ये 95 पैसे आणि 2029-30 या वर्षात 1 रुपया सवलत देण्यात येणार आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यात वीज दर कपातीविषयी माहिती दिली होती। यानंतर सत्तेत येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातही याबाबत घोषणा केली। त्यानुसार 1 एप्रिल पासून राज्यात विजेचे नवे दर लागू होणार आहेत। तसंच हे दर पुढील 5 वर्ष कमीच राहणार आहेत। त्यामुळे गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने सामान्यांना मोठा दिलासा दिल्याचं पाहायला मिळतंय। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।